तसंच झालं पाहिजे. ज्यावेळेस त्या ठिकाणी कार्यकारण सांगितलं जातो त्यावेळेस त्या ठिकाणी वस्तूमध्ये होणारे कार्य जे आहे ते क्रमनियमित आहे असं सांगितलं जातं. मग या ठिकाणी कार्य क्रमनियमित आहे असं म्हणत असताना वस्तू जी आहे त्या वस्तूमध्ये पर्यायापेक्षेने क्रमनियमितता अर्थात कार्यापेक्षेने क्रमनियमितता सांगितली जाते आणि कार्य होत असताना त्याच्यामध्ये असणारा जो तोपणा आहे या अपेक्षेने क्रमनियमितता सांगितली गेलेली आहे. म्हणजे इथं समयसारमध्ये क्रमनियमित धर्माचं वर्णन करत असताना द्रव्य अपेक्षेने केलं अर्थात नित्यतेच्या अपेक्षेने केलं गेलेलं आहे. अर्थात प्रत्येक समयाला कार्य होतं त्या प्रत्येक समयाला होणाऱ्या कार्यामध्ये जे द्रव्य आहे ते आपल्या स्वभावाला सोडत नाही. या मुख्यत्वे इथं 308 ते 311 गाथेमध्ये वर्णन केलेलं आहे की जीव आहे तो त्या ठिकाणी आपल्या क्रमनियमित परिणामाच्या द्वारे उत्पन्न होत असताना जीवच राहतो, अजीव होत नाही. आणि अजीव देखील आपल्या क्रमनियमित परिणामाच्या द्वारे उत्पन्न होत असताना अजीवच राहतो, जीव होत नाही. हे प्रत्येक समयाची पर्याय होत असताना त्याच्यामध्ये तोपणा राहणं ही एक क्रमनियमितता आहे. आणि त्या ठिकाणी दुसरी प्रत्येक समयाला होणारी पर्याय जी आहे ती त्या ठिकाणी क्रमणिकानंतर एकच होते आहे. तिथं पुढची पर्याय मागे होत नाही, मागची पर्याय जी आहे ते पुढे जात नाही. आपल्या क्रमाने त्या ठिकाणी पर्याय उत्पन्न होतात. जे कार्तिकेयांपेक्षा सांगितलं गेलं होतं की जे त्या ठिकाणी ज्या द्रव्याचं किंवा ज्या जीवाचं जन्म अथवा मरण आहे ज्या क्षेत्रामध्ये ज्या काळामध्ये होणार आहे ते त्या ठिकाणी त्या क्षेत्राने काळामध्ये कशा प्रकारे घडणार आहे, अन्य प्रकारे घडत नाही. ही एका अपेक्षेने सांगितलेली क्रमनियमितता आहे. गुण अक्रम आहे तर पर्याय क्रमनियमित आहे असं. तर त्या ठिकाणी बदलत असताना पर्याय बदलत असताना सुद्धा त्याच्यामध्ये द्रव्य कायम राहणं हे झालं क्रमनियमित त्या ठिकाणी त्या वस्तूचा धर्म. आणि मग त्याच्या सापेक्ष धर्म सांगितला जातो त्यावेळेस पुरुषार्थ. हे क्रमनियमित नित्य धर्म आहे तर पुरुषार्थ हा अनित्य धर्म म्हटला जातो. तर जेव्हा त्या ठिकाणी अक्रम आणि क्रमाची चर्चा येते तेव्हा अक्रम रूपाने असतात ते गुण आणि क्रम रूपाने असतात त्या पर्याय. अशा अपेक्षेने त्या ठिकाणी क्रमनियमिततेकडे दोन पद्धतीने पाहिलं जाऊ शकतं. एक द्रव्य अपेक्षेने आणि एक पर्याय अपेक्षेने. आणि दोन्हीचं प्रयोजन त्या ठिकाणी हेच आहे की कर्ता बुद्धी सोडण्याचं. ही क्रमनियमितता जी दाखवली दूरदृष्टीने त्याच्याद्वारे अकर्ता स्वभावाचंच त्या ठिकाणी स्वरूप सांगितलं गेलं. अर्थात एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला उत्पन्न करत नाही, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूपाने उत्पन्न होत नाही. जी चर्चा 308 ते 311 गाथेच्या टीकेमध्ये पुढे विस्ताराने घेतलेली आहे. पान नंबर 494 प्रतिप्रत असेल तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की वास्तविक पाहता जी अकर्ता कसा हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार. मागं पण एका चर्चा करायला करताना म्हटलं होतं की आचार्यांनी कर्ता कर्माधिकार आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार या दोन्ही अधिकारामध्ये मुख्यत्वे त्या ठिकाणी अकर्तापणाची चर्चा केलेली आहे. एक कर्ता कर्माधिकार सांगून त्या ठिकाणी त्यांना समाधान झालं नसावं आणि म्हणून पुन्हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराच्या माध्यमातून जीवाच्या अकर्तापणाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी विशेष रूपाने हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार रचला गेलेला आहे. ज्यामध्ये 308 ते 311 गाथेचं शीर्षकच दिलेलं आहे अथ आत्मनः अकर्तृत्वं दृष्टांत पुरस्सरम् आख्याती. आता आत्मा अकर्ता आणि अभोक्ता आहे हे त्या ठिकाणी दृष्टांतपूर्वक सांगितलं आहे.
गाथा 308 ते 311 बघा. पुन्हा एकदा पान सांगितलं सापडेल ना. 493 92 पान पहा. 92 म्हणजे शीर्षक आहे, 93 गाथाच होतं ते. 493. हां. मोक्षाचं त्या ठिकाणी मोक्ष मार्गाचं वर्णन करत आहे. कारण यानंतर या प्रकारे जो जाणत नाही तो कशा प्रकारे संसाराला उत्पन्न करतो या सांगणाऱ्या 2 गाथा सांगितलेल्या आहेत पुढे. 312, 313 आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण करण्यात आले अजून 314 आणि 315 अशा गाथा सांगितलेल्या आहेत. इथं आत्म्याचं अकर्तृत्व त्या ठिकाणी दाखवत असताना अकर्तापण अर्थात स्वभाव आणि अकर्तापण त्या ठिकाणी जो जाणतो त्याच्या पर्यायामध्ये मोक्ष मार्ग प्रगट होतो, तोच त्या ठिकाणी पर्यायामध्ये मुक्तीला प्राप्त होतो आहे. म्हणून इथं या गाथा मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने जाणार आमच्या पर्यायामध्ये मोक्ष मार्ग प्रगट करण्यासाठी संवेदर्शन ज्ञान चारित्र्य प्रगट करण्यासाठी या ठिकाणी या गाथेचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. हे मुख्यतः त्याच्यामध्ये हीच आहे की अकर्तृत्व दाखवायचं, आत्मा अकर्ता. कारण अनादी काळापासून संसारामध्ये आहोत तर त्याचं मूळ कारण आहे कर्ता बुद्धी. हे कर्तृत्व घेतलं म्हणून संसार आहे आणि त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप अकर्ता हे जर जाणलं तर त्या ठिकाणी संसाराचा अभाव होणार आहे. म्हणून आम्हाला आमच्या पर्यायातून संसार नष्ट करायचा आहे तर जाणलं पाहिजे की आत्मा अकर्ता का आहे, कोणत्या अपेक्षेने आहे हे त्या ठिकाणी आम्हाला समजणं आवश्यक आहे. आणि त्या हेतूने या ठिकाणी या गाथा जर आपण जाणल्या तर आमच्या पर्यायामधला संसार कमी होईल, अर्थात दुःख कमी होईल आणि पुढे परिपूर्ण सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि अकर्तापण पाहणं म्हणजेच त्या ठिकाणी मुक्त स्वभावाला पाहणं. कारण कर्तापण म्हणजेच त्या ठिकाणी बंध आहे आणि अकर्तापण म्हणजे मुक्तता आहे की काहीतरी करायचं कार्य म्हणलं की तिथं विकल्प आले आणि करता पण नाही म्हटलं की संपलं, विकल्पाचा अभाव झाला. जेथे करता पण आहे तेथे विकल्प आहे, जेथे करता पण नाही तेथे विकल्प नाही. विकल्पाचा अभाव म्हणजेच मोक्ष. म्हणून इथं अकर्तृत्व अर्थात आत्म्याचं अकर्तृत्व दाखवतात. आत्मा अकर्ता आहे हे त्या ठिकाणी दाखवला जातो आहे. मग तो का अकर्ता आहे? कारण आजपर्यंत आम्हाला हे कधी पटलं नव्हतं आणि अजूनही त्या ठिकाणी संस्कार जेव्हा आम्ही गृहकार्यामध्ये व्यस्त असतो तेव्हा त्या ठिकाणी स्वतःमध्ये त्या कार्यासंबंधी कर्ताबुद्धी बनून राहिलेली असते आणि ती कर्ताबुद्धी त्या ठिकाणी नष्ट करण्यासाठी आपल्याला मी अकर्ता का आहे हे संस्कार दृढ करणं आवश्यक आहे. कशा पद्धतीने त्या ठिकाणी मी अकर्ता आहे याची त्या ठिकाणी आम्हाला एक अनुभूती होणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपल्याला अकर्तापणाचं कारण समजत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपली कर्तापणाची बुद्धी सुटणार नाही. आपल्याला अकर्तापणाचं कारण त्या ठिकाणी प्रतीतीला आलेलं नाही किंवा अकर्तापणाचं कारण पटलेलं नसतं आणि त्या कारणाने त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा संसारामध्ये कोणत्या ना कोणतं काम करण्याचे भाव होत राहत आहेत. म्हणून इथं आचार्य आपल्याला त्या ठिकाणी दृष्टांताच्या माध्यमातून आत्मा अकर्ता कसा हे सिद्ध करून देतात. म्हणजे सिद्ध करणे जो स्वभाव आहे अग्नीला उष्ण आहे हे सिद्ध करून द्यावं लागतं आहे. साखर गोड आहे हे सिद्ध करावं लागतंय. तद्वत इथं जीव अकर्ता हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. तसं तर अग्नीला उष्ण आहे हे सिद्ध करण्याची काही गरज नाही आहे. साखर गोड आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही आहे. जसं आत्मा अकर्ता हे सुद्धा सिद्ध करण्याची गरज नाही आहे. परंतु ही सगळी आहे अज्ञानाची महिमा. कारण या गाथेनंतर कलश आलेला आहे त्याच्यामध्ये आचार्यांनी शब्दच ठेवलेला आहे की तिथं हे सगळं जे कर्तापण आहे ते कशात कोणत्या कारणाने तर त्या ठिकाणी ते कर्तापण आहे ते अज्ञानाच्या महिमेने आहे. असं 195 कलशामध्ये शेवटी केलेलं महिमा क अभिगहन ही अज्ञानाची महिमा त्या ठिकाणी अत्यंत गहन आहे की का हे समजत नाही आहे की त्या ठिकाणी अकर्ता असताना सुद्धा कर्ता बुद्धी कशामुळे घेतो आहे हे काय हे सगळं कोणाचं महात्म्य कोणाची महिमा तर ही सगळी अज्ञानाची महिमा आहे. म्हणून ही अज्ञानाची महिमा नष्ट होण्यासाठी आणि ज्ञानाची आपल्याला महिमा येण्यासाठी या ठिकाणी आपल्या स्वरूपाचा त्या ठिकाणी निर्णय करून देण्याचा आचार्य येथे
या 308 ते 311 गाथेच्या माध्यमातून प्रयत्न करतात आणि हे जाणून त्या ठिकाणी आपण आपल्या स्वरूपाचा निर्णय करायचा आहे आणि त्यानुसार श्रद्धान आणि आचरण पण करायचं आहे. हे ज्ञान झाल्यावर श्रद्धान आणि आचरणांचं व्यवस्थित होईल. नुसतं मी अकर्ता आहे म्हणून त्या ठिकाणी ऐकलं म्हणून आम्ही अकर्ता मानायला तयार होत नाही. आणि ऐकतो आपण की आपण अकर्ता आहोत, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणता ना कोणता बाहेरनं कोणता ना कोणतं काम करण्याचा भाव मात्र संपलेला नसतो. जे संसारिक जीव आहेत ते संसाराचं कार्य करण्याचे विकल्प करतात आणि जे धर्म मार्गामध्ये त्या ठिकाणी थोडेसे लागलेले असतील ते जाणतात की आपण त्या ठिकाणी कोणतं तरी धर्माचं कार्य केलं पाहिजे. कोणालाही असं वाटत नाही की निवांत आपण आपल्या स्वरूपामध्ये राहावं, असं त्या ठिकाणी न वाटता आपण काय म्हणतो की काहीतरी केलं पाहिजे, केल्याशिवाय त्या ठिकाणी कसं होणार आहे. हे सगळं त्या ठिकाणी बाहेरून आपल्याला करण्याचे भाव अनादी काळापासून असल्या कारणाने धर्म जरी आपण करू लागलो तरी भावना कोणती की हे केलं तर आमचा धर्म व्यवस्थित होईल. हे बाहेरून संयम पाळला, तप केलं, एकासन केलं, व्रत केली म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला धर्म करण्याची संधी प्राप्त होईल. आणि त्या ठिकाणी धर्म करण्याची संधी आम्हाला व्रत संयम तप नियम देणार आहेत का याचा आपण निर्णय करत नाही. की व्रत नियम संयम तप करण्याचा भाव म्हणजे धर्मापासून दूर राहण्याचा भाव आहे एका अपेक्षेने. कारण तिथं त्या व्रत नियम संयम तपासंबंधी विकल्प असतात आणि आत्मा तर त्या ठिकाणी मूळ निर्विकल्प आहे. म्हणून व्रत नियम संयम तपाचं पण आचार्याने वास्तविक पाहता जर नियमसार काढला तर त्या अंतर्गत सांगताना किंवा जर आपण द्रव्यसंग्रह जरी काढलं तर त्या ठिकाणी व्रत नियम संयम तप हे सगळे भाव संवराची कारणं सांगितलेली आहे. म्हणजे शुद्धोपयोग रूप सांगितलेला आहे. व्रत शुद्धोपयोग रूप असतात, नियम शुद्धोपयोग रूप आहे, संयम शुद्धोपयोग रूप आहे, तप शुद्धोपयोग रूप आहे. परंतु या ठिकाणी व्रत नियम संयम तप हे आम्ही शुद्धोपयोग रूप जाणत नाही. आम्ही त्याला त्या ठिकाणी शरीराच्या क्रियेतून पाहतो आणि मग म्हणतो की तसा पुरुषार्थ केला पाहिजे. व्रतरूप पुरुषार्थ म्हणजे शुद्धोपयोग पुरुषार्थ केला पाहिजे अशी त्या ठिकाणी जाणीव होत नाही आणि तो पुरुषार्थ त्या ठिकाणी आम्ही गौण करतो आणि शरीराच्या माध्यमातून केली गेलेली क्रिया जी आहे त्याला आम्ही नेहमीच त्या ठिकाणी मुख्य करत आलेलो आहे. आणि याचं कारण काय आहे? अज्ञान. आत्मा अकर्ता आहे याच्या संबंधी असणारं जे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी ही भावना निर्माण होते की काहीतरी त्या ठिकाणी केलं पाहिजे. है ना, केल्याने होतं आहे रे असं जे म्हटलं जातं किंवा हिंदू मतामध्ये पण आलेलं आहे की तू कर्म करत राहा, फळाचा विकल्प करत बसू नको. हे कर्म करणं एवढं तुझं काम आहे. परंतु आचार्य इथं आपल्याला सांगतात की वास्तविकता कर्म करणं हा तुझा स्वभावच नाही आहे. कोणतंही कार्य करणं हा तुझा स्वभावच नाही आहे. कारण स्वभाव आहे अकर्ता आणि त्या अकर्ता स्वभावाकडे दृष्टी दिली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कर्म करण्याचा कार्य करण्याचा आम्हाला भाव होत राहतो आहे. म्हणून इथं संस्कार एकच करायचा आहे प्रत्येक समयाला आणि तो म्हणजे त्या ठिकाणी जो जसा स्वभाव आहे तसा संस्कार करायचा आहे. स्वभावाच्या विरुद्ध त्या ठिकाणी संस्काराने आम्ही त्या ठिकाणी स्वभावापासून दूर जाणार आहोत. आम्हाला स्वभावाजवळ यायचं आहे तर त्या ठिकाणी आमचा प्रत्येक उपयोग त्या ठिकाणी प्रत्येक समयावरती त्या ठिकाणी जो विचार आहे त्या विचारामध्ये मला शुद्धोपयोग जास्तीत जास्त कसा त्या ठिकाणी प्रगट होईल हा विकल्प पाहिजे. न की बाहेरून माझ्या पर्यायामध्ये संयम व्रत कसे येतील याच्या विकल्पाने आम्ही शुद्धोपयोगापासून दूर राहतो आणि आम्ही त्या ठिकाणी वस्तू स्वभावापासून दूर राहतो आहोत. म्हणून ते जे बाह्य त्या ठिकाणी व्रत नियम सप संयम तप आहे हे विकल्प तसा बघितलं तर करणे योग्यच नाही. व्रताचा विकल्प करणे योग्य नाही आहे. कारण तो जर म्हणजे व्रताचा म्हणजे शरीराच्या द्वारे व्रत करण्याचा विकल्प, शरीराच्या द्वारे संयम करण्याचा विकल्प, हे जे विकल्प आहेत ते जास्त वास्तविक पाहायला गेलं तर करण्यायोग्यच नाही. कारण का? तिथं सांगतायत आचार्य की तिथं आत्मा अकर्ता हे व्रत नियम संयम तप करणं हाही त्या ठिकाणी आत्म्याचा स्वभाव नाही आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथं त्या रूपाने किंवा त्याचं कार्य करणं किंवा त्या रूपाने उत्पन्न होण्याचा आमचा जो विचार आहे
त्याला वास्तविक पाहता असंयम म्हटलं गेलं. म्हणजे व्रत करण्याच्या विकल्पाने परिणत जी आमची पर्याय आहे त्याला संयम म्हणत नाही, त्याला असंयम अव्रत म्हटलं जाईल. म्हणजे मी व्रत करतो आणि म्हणजे मला आत्मानुभूती विशेष होईल असा ज्याच्यामध्ये भाव होईल, तर त्याच्या ठिकाणी तिथं ते जे व्रत करण्याचा भाव झालेला आहे तो वास्तविक पाहता अव्रताचा परिणाम म्हटला जातो, व्रताचा परिणाम म्हटला जात नाही. कारण व्रत ही क्रिया दोष त्यागाची आहे आणि आम्ही त्या ठिकाणी शुभभाव करून व्रत मानतो, शरीराची क्रिया करून व्रत मानतो, म्हणजे दोष करून त्याला आम्ही त्या ठिकाणी व्रत मानतो आहोत. व्रताच्या विरुद्ध कार्य आम्ही करतो. व्रत बरोबर दोष रहित, दोषाचा त्याग असं त्या ठिकाणी व्रताचं लक्षण केलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी दोषाचं ग्रहण म्हणजे व्रत मानून बसलेलो असतो आणि त्यामुळे व्रत करत असताना सुद्धा अव्रती राहतो आणि त्या व्रताला व्रत ही संज्ञाच प्राप्त होत नाही. म्हणून इथे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे की त्या ठिकाणी व्रत नियम संयम तप आदीचा करता पण सुद्धा संसाराचंच कारण आहे. कारण त्या ठिकाणी आत्मा अकर्ता असताना व्रत अधिक पालन करण्याचा भाव करीत असल्या कारणाने, म्हणून ज्याला त्या ठिकाणी आत्मानुभूती घ्यायची आणि आत्मानुभूती वाढवायची तर त्यासाठी त्या ठिकाणी संस्कार त्याचाच करायला पाहिजे. मी जीव आहे, मी अकर्ता आहे हे जाणलं की पर्यायामध्ये त्या ठिकाणी आपोआप व्रत संयम दिसून येईल. मी जीव असं जाणलं की तिथं व्रत झालं, प्रत्याख्यान झाला, त्याग झालं, संयम आला, सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी मी जीव आहे एवढंच एक जाणलं की बाज झालं आणि त्या जीवासंबंधी तुम्ही जेवढे अधिक विचार करणार तेवढं त्या ठिकाणी तुमचं संयम अधिक असणार आहे. न की मी हे सोडलं ते सोडलं ते सोडलं ते सोडलं, भली मोठी लांब लचक यादी झाली की काय काय सोडलं तेही माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे. इथपर्यंत आमची मोठी त्या ठिकाणी त्यागाची यादी होऊन बसते आहे आणि मग त्या ठिकाणी त्या त्यागाचं गिनीज बुक मध्ये नाव जातं आणि त्याच्यासाठी रेकॉर्ड आणि किती त्या ठिकाणी मी त्याग केलेला आहे, तुझ्यापेक्षा माझा त्याग जास्त, याच्यामध्येच त्या ठिकाणी सगळे विकल्प अडकून जातात. म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे की त्यागाचे विकल्प करण्यापेक्षा आत्म्यासंबंधी आम्ही जर विकल्प करू लागलो तरच आमचं जीवन त्या ठिकाणी निरामय सुखी होऊन जाणार आहे. आणि ते त्या ठिकाणी का होणार, कारण आत्मा जसा आहे तसा त्या ठिकाणी आपण जाणला आणि म्हणून त्या ठिकाणी जीवन सुखी बनतं. तर आत्मा कसा तर अकर्ता आहे, सर्व प्रकारे करता आहे. कुठेतरी त्या ठिकाणी व्रत नियमाला करणारा आहे आणि त्या ठिकाणी संसार कार्य करणारा नाही असं नाही. जिथं आचार्य सांगतात की शुद्धोपयोगाला सुद्धा करणारा जेव्हा आत्मा नाही तर आम्ही त्या ठिकाणी कुठे त्या ठिकाणी खोटे विकल्प करून बसलो की मी शुभ भाव करतो आणि मी अशुभ भाव करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी अशुभ भावाचा त्याग आणि शुभ भावाच्या स्वीकाराला आम्ही व्रत मानून बसलेलो आहोत. हे व्रत त्या ठिकाणी जिनवाणीमध्ये कुठे सांगितलेलंच नाहीये. ज्या जीवाने त्याचा तसा अर्थ घेतला ते त्या ठिकाणी संसारामध्ये भटकले आणि भटकत राहतील. म्हणजे व्रताचा अर्थ जोपर्यंत शुभ परिणाम रूप किंवा शरीराची क्रिया रूप घेतला जातो आणि आत्मा दुर्लक्षित केला जातो तोपर्यंत त्या ठिकाणी संसार संपू शकत नाही. संसार संपवायचा असेल तर त्यासाठी वस्तू स्वभावाच्या जवळ जाणं आवश्यक आहे. आणि वस्तू स्वभाव काय आहे तर वस्तू स्वभाव म्हणजे आमचा आत्मा त्या ठिकाणी सर्व प्रकारे अकर्ता आहे. आणि हीच गोष्ट इथं दृष्टांताच्या माध्यमातून स्पष्ट करताना 4 गाथेमध्ये सांगितलेला आहे. गाथा पहा, पान नंबर 493 आहे. जर जयपूरची प्रत असेल तर ज्यामध्ये आत्मा कोणाचा आत्मा करताय की जे मोक्षामध्ये बसलेले सिद्ध भगवान आहेत त्यांचा आत्मा अकर्ता आहे. आणि आम्ही इथं बसलेलो आहोत, आमचा आत्मा कसा आहे विरू काका? मोक्षामध्ये बसलेल्या जीवांचा आत्मा अकर्ता असतो आणि आमचा आत्मा करता आहे असं आपण मानतो. म्हणजे सर्व जीवांचा इथं त्या ठिकाणी सिद्धालयामध्ये विराजमान असलेल्या जीवाच्या अकर्तेपणाची चर्चा नाही चालली. आमच्या अंतरंगामध्ये असलेला जो शुद्धात्मा आहे तो अकर्ता याची चर्चा आपण करत आहोत.
आणि त्याची आता आपल्याला अनुभूती करायची आहे. त्याचा निर्णय, त्याचं श्रद्धा दृढ करायचंय. हो, खरोखर मी अकर्ता आहे, अन्यथा माझा संसार संपणार नाही ही गॅरंटी आहे. आणि संसार ज्याला संपवायचा आहे त्याने हे पक्क करावं लागेल की मी अकर्ताय, सर्व प्रकारे करताय. अशा प्रकारचा जर त्या ठिकाणी अंतरंगामध्ये निर्णय झाला, अशी त्या ठिकाणी धारा वाहू लागली, तर आमचा संसार त्या ठिकाणी मर्यादित होणार आहे. अन्यथा संसाराला मर्यादा येऊ शकणारच नाही. हे संसार मर्यादित ज्याला करायचा आहे त्याने प्रत्येक क्षणाला हा संस्कार की मी अकर्ता, मी अकर्ता, मी शुद्ध आत्मा अकर्ता आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला निर्णय. त्यासाठी इथं आचार्य दृष्टांत सांगून तू अकर्ता कसा आहे हे सिद्ध करून दाखवत आहे. कारण पडणार नाही आहे तसं लवकर ना, की कर्ता बुद्धी त्या ठिकाणी लवकर सुटत नाही आहे. अजून कोणतंही काम करत असताना तिथं कर्तेपणाचा भाव कुठल्या ना कुठल्या पद्धतीने शिल्लक राहिलेला दिसूनच येतो आहे. कारण संस्कार तसे अनादी काळाचे आहे. ते कार्य करताना आम्हाला एक क्षणभर सुद्धा असा विकल्प येत नाही, म्हणजे आतून भाव असे होत नाही तेव्हा खरोखर मी तर अकर्ताय, माझा याच्याशी काही संबंध नाही आहे असा भाव होत नाही. परंतु विरुद्ध भाव मात्र नेहमी होत राहतो, की जरी निवांत बसलो तरी आम्हाला भाव येत असतात की मी थोडा का होईना करता आहे. निवांत बसलोय म्हणून काय झालं, मी घरातला त्या ठिकाणी करता धरता पुरुष असलो आहे म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. अशा प्रकारे निवांत बसला तरी कर्ता बुद्धी त्या ठिकाणी संपलेली नसते. आणि या उलट कार्य करत असताना अकर्तापणाचा भाव कधी उत्पन्न होत नाही. आणि याचं नाव त्या ठिकाणी संसार आहे. की कार्य होत असताना अकर्तापणाची प्रतीती न येणं आणि त्या ठिकाणी निवांत बसलो असताना मी करता आहे असे विचार राहणं, यालाच म्हणायचं संसार. म्हणून संसार संपवायचा तर कार्य होत असताना सुद्धा मी अकर्ता आहे असं जेव्हा आम्ही जाणू लागू तर आमचा संसार संसीमित होणार आहे. म्हणून मी अकर्ता कसा आहे हे आपल्याला या गाथेच्या माध्यमातून पाहायचे. तर गाथा काय आहेत बघा. दवियं जं उपपज्जयि गुणेहिं तेहिं जानसु अनन्नं जहकड़यादिं उपपज्जयि गणयं अनन्नमिह जीवस्सा जीवस्सु जे परिणामादुदेशिका सुते तं जीवं जीवं वा जेहि मन्नं वियाणानि न कुदोचि उत्पन्नो जन्मावजन्म तेन सोऽदा उपादेहि न किञ्चित् कारणमहिमेन नोनि कम्मं पडुच्च कर्ता कर्तारं पडुच्च कर्माणि उपपज्जन्ति अनियमा सिद्धिर्महि सदे अन्ना. काय सांगणार आहे त्याला तुम्ही? अकर्ता कसा आहे? काय सांगणार आहे त्याच्यावर तुम्ही? अकर्ता कसा आहे? आत्मा अकर्ता आहे एवढं तर लक्षात ठेवा, काय अडचण नाही. आणि आत्मा कसा आहे? बाहुबली. हा कशात सांगणार आहे? या चार गाथेच्या माध्यमातून सांगतात की आत्मा अकर्ता आहे. म्हणजे आत्मा अकर्ता का आहे याची हेतू देणार आहे ना, कारण देणार आहे. कारण कारणाशिवाय आपल्याला पटत नाही लवकर. आपण तशी त्या ठिकाणी शिष्यच तसे आहोत की त्या ठिकाणी धर्मामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस कारण लागतं खरं आणि खोट्यासाठी. संसार करत असताना आम्ही कारण विचारत नाही कधी सुद्धा की हे असं का म्हणून, आणि तिथं त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे म्हणून लगेच प्रवृत्ती करू. परंतु धर्मामध्ये मात्र कोणतंही काम करायचं म्हणजे लगेच आणि कसं काय असं कशावरून, आणि करायचं नसतं म्हणून बरं का, समजून घ्यायचं असतं म्हणून नव्हे. समजून घ्यायचं असताना विचारलं तर अजून 100 वेळा स्वागत. परंतु त्या ठिकाणी विचारण्याची स्टाईल जी असते त्यामध्ये त्या ठिकाणी भावना कोणता, अभिप्राय कोणते, की त्या ठिकाणी तुमचं चुकीचं आहे हेच त्या ठिकाणी म्हणायचं असतं आणि त्या दृष्टीने प्रश्न असतो.
परंतु इथं आपल्याला जिज्ञासा निर्माण होणं आवश्यक की आचार्य सांगतात की अकर्ता जाणल्याशिवाय मुक्तीची प्राप्ती नाही. मग मी अकर्ता, मी तर त्या ठिकाणी ज्यावेळेस माझ्याकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मला मी करणाराच दिसलेला आहे. आणि कुठं आजूबाजूला पण जेव्हा मी पाहिलं तर सगळे जीव मला करणारेच दिसले, कोणताही जीव मला असा न करणारा दिसलाच नाही. हे वस्तू स्वरूपाच्या विरुद्ध कसं काय सांगतायत की जीव तर करणारा नाही? कारण मी बघतोय सगळीकडे जीव खातोय, जीव पितोय, जीव चालतोय, जीव बसतोय, जीव दुकानदारी करतोय, जीव शेती करतोय, जीव स्वयंपाक करतोय, सगळं करतोय 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 असंच दिसतंय. आणि मग या ठिकाणी इथं उलट कसं त्या ठिकाणी कथन केलेलं आहे असा प्रश्न आला. त्यावेळेस या 4 गाथा त्या ठिकाणी आचार्यांनी सांगितल्या. तर पहिल्या गाथेमध्ये काय सांगतात की अकर्तापणाचा हेतू देतात की दवियम जम उपपद्यई गुणेहि तम तेहिम जानसु अनन्नम, कि जो द्रव्य जिन गुणों से उत्पन्न होता है उन गुणों से उसे अनन्य जानू. जे द्रव्य ज्या गुणाच्या द्वारे उत्पन्न होतं ते त्या गुणाहून अनन्यच आहे, अर्थात अन्य नाही. पुन्हा जो द्रव्य जिन गुणों से उत्पन्न होता है उन गुणों से उसे अनन्य जानो. दृष्टांत दिला, जह कड्यादिहिम तु पज्जयेहिम कणयम अनन्नमी. जैसे जगत में कड़ा इत्यादि पर्यायों से सुवर्ण अनन्य है वैसे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी ज्या सोन्याच्या अवस्था आहेत अनेक प्रकारच्या कड कुंडल आदी, त्या कडे कुंडल आदी मध्ये ते सोनं कसं असतं अनन्य. त्या ठिकाणी त्या ज्या अवस्था आहेत सोन्याच्या आणि लॉकेट नेकलेस ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थेपासून सोनं काही भिन्न आहे का? आणि सोनं आपल्याच त्या ठिकाणी स्वभावानुसार कार्य करतं. मग त्या सोन्याची जी अवस्था आहे कोणतीही अवस्था असली तरी त्याच्यामध्ये सुवर्णत्व कसं आहे विद्यमान आहे आणि अनन्य आहे. म्हणजे सोनं त्या ठिकाणी त्या पर्यायापासून भिन्न नाही. तसं इथं माझ्या पर्यायामध्ये कोणतीही त्या ठिकाणी अवस्था असली, शुद्ध अवस्थाच नव्हे, या ठिकाणी या पर्यायामध्ये कोणतीही जीवाची असली अवस्था तरी ज्याप्रमाणे सोनं त्याच्या अवस्थेपासून वेगळं नव्हतं, ते त्या रूपानेच होतं आणि सोनं सोनं रूपानेच होतं. तद्वत जीव त्या ठिकाणी कोणत्याही अवस्थेमध्ये असला तरी सुद्धा आपल्या जीवत्वाला त्या ठिकाणी सोडलेलं नसणारच. हे प्रत्येक पर्यायामध्ये जीव कसा आहे किती सुंदर सांगितलं बघा. सोपा आहे, साधा आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्यामध्ये ते उतरलं तर त्याचं त्या ठिकाणी आनंद येणार आहे की जीव प्रत्येक पर्यायाशी अनन्य आहे. हे जीव द्रव्य, कारण पहिल्यांदा काय सांगितलं, जो द्रव्य जिन गुणों से उत्पन्न होता है उन गुणों से उसे अनन्य जानो. त्या ठिकाणी त्या पर्यायाशी ते अनन्य असतं. त्या पर्यायापासून त्या ठिकाणी ते द्रव्य वेगळं असू शकत नाही. जसं सुवर्ण आपल्या पर्यायापासून वेगळं असं काय का की त्या ठिकाणी सोन्याची नेकलेस अवस्था आहे परंतु सोनं त्याच्यामध्ये नाही आहे. हा ना, नेकलेस आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सुवर्णत्व असणारच आहे की नाही. तद्वत इथं पर्याय आहे म्हटल्यानंतर जीवत्व असणार. म्हणजे इथं त्या ठिकाणी तुम्ही आता ऐकता आहात शास्त्र, तर त्या ठिकाणी ऐकण्याची पर्याय आहे, तर त्याच्यामध्ये अनन्य कोण आहे की जीव त्या ठिकाणी त्या पर्यायापासून वेगळा नाही आहे. जीवत्व त्याच्यामध्ये जसंच्या तसं कायम आहे. परंतु त्या पर्याय बदलल्या असताना दृष्टी आमची आता कुठे आहे की मी ऐकतो आहे आणि त्या ऐकत असताना त्याच्यामध्ये जीव अनन्य आहे हे विसरून गेला. जसं त्या ठिकाणी सोन्याचा दागिना घातल्यानंतर सोनेपणा त्या ठिकाणी गौण झालेला असतो आणि त्या ठिकाणी त्या दागिन्याची मुख्यता होऊन जाते दृष्टीमध्ये की त्या दागिन्याची डिझाईन सगळं त्या ठिकाणी ते पाहिलं जातं. त्याच्यातल्या सोन्याकडे दृष्टी
हा ना, म्हणजे जे खरेदीदार असतात सोनं ज्या ठिकाणी म्हणजे महिला ज्या दुकानामध्ये खरेदी करायला जातात ते सोनं खरेदी करायला नसतात जात आणि सोनं कमी खरेदी करत असतात ते एकदम. आणि दुकानदार जे असतो तो मात्र हुशार असतो आणि त्याची दृष्टी सोन्याकडे असते. त्याला हा ना, म्हणजे कुठलं ते डिझाईनचं घेऊ द्या, जास्तीत जास्त तेवढं माझा फायदा जास्त आहे. म्हणजे तिथं दुकानदाराची दृष्टी त्या ठिकाणी सोन्याकडे असते आणि खरीददार जे असतात त्यांची दृष्टी कोणाकडे असते? पर्यायाकडे. काय कधी म्हणजे बघता कुठं तुम्ही सोनं बघितलेलं असतं त्याच्यातलं का त्याच्या डिझाईन त्याचं त्या ठिकाणी आकार कोणतं ते कोणतं पर्याय म्हणजे कानातला आहे का नाकातला आहे का गळ्यातला आहे का पायातला आहे का हातातला आहे का दंडातला आहे, इकडं त्या ठिकाणी दृष्टी मुख्य असते. त्यातलं सोनं कुणीच बघितलेलं नाही. कानात घालताना सोनं बघत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालताना सोनं कधी बघता का तुम्ही? त्यातलं सोनार ध्रुवाकडे पाहतो त्याचा फायदा जास्त होतो आणि घेणारा पर्यायाकडे पाहतो त्याचं नुकसानच होतं. बरोबर. तुम्हाला तरी सुद्धा काम मात्र तेच चालतं. म्हणजे आवड त्याचीच आहे. त्या ठिकाणी पर्यायाची दृष्टी आहे. पर्याय त्या ठिकाणी थोडी नवीन नवीन चांगली चांगली वाटते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मनुष्य फसतो आणि त्या ठिकाणी स्वतःचं नुकसान करून घेतो आहे. हेच कार्य आमचं पण चाललेलं आहे की आमच्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्था उत्पन्न होतात आणि त्या वेगवेगळ्या अवस्था उत्पन्न होत असताना आमची पण दृष्टी कुठे असते त्यावेळेस? ती जी पर्याय उत्पन्न झाली त्या पर्यायाकडे आमची दृष्टी असते. त्या पर्यायामध्ये अनन्य असणारा जो जीव आहे त्या जीवाकडे आमची दृष्टी राहत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्याची दृष्टी पर्यायाकडे त्याचं नियमाने नुकसान आहे आणि ज्याची दृष्टी ध्रुवाकडे आहे त्याचा नियमाने त्या ठिकाणी लाभ फायदाच असणार आहे. म्हणून इथं या गाथेच्या माध्यमातून आचार्य समजावून सांगतात की जे द्रव्य आहे ते द्रव्य जेव्हा उत्पन्न होतं, कारण वस्तूचा स्वभाव उत्पादवे ध्रुव आहे. द्रव्य आहे म्हटल्यानंतर त्याची उत्पत्ती होणार म्हणजे कार्य होणार. कार्य होणार तर ते कार्य होत असताना त्याच्यातनं तुम्ही द्रव्य का काढून टाकता? हा मूळ त्या ठिकाणी आचरणचा किंवा वस्तू व्यवस्थेचा आम्हाला प्रश्न आहे. हे अज्ञानाने आम्ही त्या ठिकाणी त्या पर्यायातलं द्रव्य नष्ट करून टाकलेलं असतं. ती पर्याय म्हणजे संपूर्ण आम्ही द्रव्य मानून बसलेलो असतो. जसं वर्तमानामध्ये आम्हाला ही अवस्था मिळाली, आता ही अवस्था म्हणजे आम्ही आमचं स्वरूप मांडलेलं आहे की नाही? काय रमेश बाबा? नमस्कार. ही अवस्था म्हणजे आम्ही काय म्हणलं, ही अवस्था म्हणजेच आम्ही द्रव्य मांडलंय की नाही? जर आम्हाला खरोखर द्रव्याची ओळख असती तर आम्हाला त्या ठिकाणी या पर्याय संबंधी लोभ राहिला नसता, पर्याय संबंधी त्या ठिकाणी कशा राहिले नसते. परंतु या ठिकाणी आम्ही ह्या पर्यायाला संपूर्ण द्रव्य समजून बसलो आणि म्हणून विचार करतो की या द्रव्याचा नाश म्हणजे या द्रव्याचा, कोणत्या द्रव्याचा? जी द्रव्य नाहीच आणि त्याला द्रव्य म्हटलं पहिल्यांदा विपरीतता आणि त्याचा त्या ठिकाणी नाश होऊ नये की जी पर्याय ज्याच्या नियमाने स्वभाव नाश होणे आहे आणि त्याचा विचार मी काय करतोय की ते पर्याय आहे त्याला द्रव्य मांडलं, जे अनित्य आहे त्याला नित्य मांडलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी जीवाला दुःख होत आहे. ही पर्याय म्हणजे त्या ठिकाणी द्रव्य नाही आहे. पर्याय म्हणजे द्रव्य नाही. त्या पर्यायामध्ये असणारं द्रव्य जे आहे त्या द्रव्याकडे पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी शांती आहे. परंतु पर्यायामध्ये असणारं अनन्य द्रव्य जे आहे त्याच्याकडे आमची आजपर्यंत दृष्टी अनादी काळापासून गेली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पर्यायाला करण्याचे विकल्प होत राहिलेले आहेत. पर्यायाला का करू वाटतंय? त्या ठिकाणी मला काहीतरी वेगळं करण्याचा सारखा भाव असतो. परंतु हे समजलं की ज्या ज्या वेळेस पर्याय उत्पन्न होणार ती त्या ठिकाणी त्या द्रव्य रूपानेच होणार आहे, त्याच्यामध्ये मी वेगळं काही करू शकत नाही. आपल्याला काय वाटतंय, मी पर्याय उत्पन्न करत असताना काहीतरी या पर्यायाला वेगळं करतो आणि त्या पर्यायामध्ये होणारं कार्य काहीतरी वेगळं नवीन करून दाखवतो. परंतु लक्षात घ्या त्या ठिकाणी त्या पर्याय ज्यावेळेस उत्पन्न होणार ती ज्या द्रव्यातून उत्पन्न होणार त्या द्रव्यमयच ती पर्याय असणार. त्या द्रव्याच्या स्वभावाला सोडून अन्य रूपाने पर्याय असणार नाही आहे. परंतु तुमचा विकल्प आहे की त्या पर्यायाला काहीतरी वेगळं करायचा. कशाला वेगळं करायचं? आणि ती पर्याय आपल्या स्वभावाला सोडून अन्य रूपाने काम करणारच नाही आहे, हा वस्तूचा स्वभाव आहे. पण तरी सुद्धा आमचा विकल्प काय, आम्हाला हे माहिती नसल्या कारणाने
आमचा विकल्प सारखा हाच होत राहतो की काहीतरी मी करतो है ना, काहीतरी नवीन करून दाखवतो का, कारण हे त्या ठिकाणी जाणत नाही की द्रव्यम जम उपपज्जयी गुणेहिम तम तेहिम जानसो अनन्नम, की द्रव्य ज्या गुणाच्या अपेक्षेने उत्पन्न होत आहे ते द्रव्य त्या गुणाशी कसं आहे, गुण म्हणजे इथं पर्याय घ्या अभिप्राय है ना, त्या पर्यायाशी ते द्रव्य त्या ठिकाणी अनन्य आहे. मग अनन्य असताना सुद्धा त्या ठिकाणी ती पर्याय त्या द्रव्यरूप असताना सुद्धा त्या पर्यायाला अन्य द्रव्यरूप उत्पन्न करण्याचा जो विकल्प आहे तो मिथ्या विकल्पच आमच्या दुःखाचं कारण. आमच्या पर्यायाला आम्ही अन्य द्रव्य रूपाने उत्पन्न करण्याचे विकल्प करत असतो. आमची पर्याय जी जीव आहे, चेतन आहे, त्या चेतन रूप त्या ठिकाणी द्रव्याला ज्या उत्पन्न करत असताना प्रत्येक समयाला पर्याय उत्पन्न होत असताना आम्ही त्या पर्यायाला चेतन रूपाने उत्पन्न करण्याचा विचार कधी केलाच नाही. आणि आमचा विकल्प कोणता आहे, ती पर्याय उत्पन्न होत असताना काहीतरी त्या ठिकाणी उद्गल रूप उत्पन्न करण्याचा, नीय रूप उत्पन्न करण्याचा त्या ठिकाणी आमचा त्या पर्याय संबंधी विचार असतो. हे द्रव्य रूप नसून पर्याय रूप, नीय रूप त्या ठिकाणी जोपर्यंत आम्ही पर्यायाला उत्पन्न करण्याचे विकल्प करत राहणार तोपर्यंत कर्ता बुद्धी नष्ट होणार नाही. आणि म्हणून इथं दाखवलं की द्रव्यम जम उपपज्जयी गुणेहिम तम तेहिम जानसो अनन्नम, म्हणजे त्या ठिकाणी ती पर्याय त्या द्रव्याचीच आहे, त्या पर्यायाला त्या द्रव्यानेच केलेला आहे, त्या पर्यायाला दुसरं द्रव्य करू शकत नाही हे त्या ठिकाणी दाखवायचं. म्हणजे अकर्ता पण दाखवायचं ना आत्म्याचं, की जे ज्या द्रव्यातून उत्पन्न होणारी अवस्था आहे ती त्याच पर्यायाशी ते द्रव्य अनन्य असल्या कारणाने त्या ठिकाणी ती पर्याय जी आहे ती अन्य रूपाने उत्पन्न होत नाही, त्या पर्यायाला अन्य कोणी उत्पन्न करत नाही. दोन्ही बाजू, माझं द्रव्य माझ्या पर्यायाशी अनन्य आहे म्हणून या पर्यायाला मी दुसऱ्या द्रव्य रूपाने उत्पन्न करू शकत नाही. तसंच माझी पर्याय जी उत्पन्न झाली त्याच्यामध्ये माझं द्रव्य त्या ठिकाणी अनन्य असल्या कारणाने त्याला दुसऱ्या द्रव्याची पर्याय उत्पन्न करू शकत नाही. माझ्या पर्याय अन्य रूपाने उत्पन्न होऊ शकत नाही आणि माझ्या पर्याय अन्य द्रव्याच्या द्वारे उत्पन्न केल्या जाऊ शकत नाही. हे या ठिकाणी या सिद्धांतातून सांगायचं आहे आचार्यांना. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अकर्तेपणा, की दुसरा माझ्या पर्यायाला करत नाही आणि माझी पर्याय दुसरे रूप होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जीव कसा करता आहे. म्हणून लक्षात घ्यायचे, कार्य घडत असताना ज्या वेळेस कार्य घडणार आहे त्या वेळेस त्या पर्यायामध्ये काय होणार आहे, चेतनेचीच रचना असणार आहे. चेतनाच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अनन्य असणार आहे. ती जड रूपाने कधी उत्पन्न होणार नाही आहे किंवा जड अन्य द्रव्य त्या माझ्या पर्यायाला उत्पन्न करण्यामध्ये असमर्थच आहे. आता पुढे काय समजायचं बघा, जीव और अजीव के जो परिणाम सूत्र में बताए हैं उन परिणामों से उस जीव अथवा अजीव को अनन्य जानो. ज्या जीवाच्या अथवा अजीवाच्या पर्याय सांगितलेल्या आहेत त्या जीव आणि अजीवाच्या पर्यायांशी त्या ठिकाणी ते जीव आणि अजीव कसे असतात, अनन्य असतात. पुद्गलाशी अनन्य आहे पुद्गलाच्या कार्याशी आणि जीव जीवाच्या कार्याशी अनन्य. म्हणून शरीर हे जे कार्य आहे त्याच्यामध्ये अनन्य रूपाने कोण आहे, शरीर आहे. या शरीरामध्ये अनन्य रूपाने कोण आहे, पुद्गल आहे. कारण का, सिद्धांत आहे. काय सिद्धांत आपण वाचला की जे द्रव्यम जम उपपज्जयी गुणेहिम तम तेहिम जानसु अनन्नम, की द्रव्य ज्या गुणाच्या द्वारे उत्पन्न होतं त्या गुणाशी ते द्रव्य अनन्य असतं. मग या ठिकाणी हे शरीर उत्पन्न झालं तर हे शरीर कोणत्या रूपाने त्या ठिकाणी उत्पन्न झालं, तर त्या ठिकाणी स्पर्श रस गंध वर्ण रूपानेच त्या ठिकाणी उत्पन्न झालं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अनन्य रूपाने कोण आहे, तर पुद्गल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अनन्य आहे. आणि तसंच जीवाच्या परिणामामध्ये जीव देखील अनन्य. असं का, तर क्योंकि किसी से भी उत्पन्न नहीं हुआ इसलिए
आत्मा किसी का कार्य नहीं है और किसी को उत्पन्न नहीं करता, इसलिए वह किसी का कारण भी नाही है. आणि पुन्हा काय सांगितलं? पहिल्यांदा द्रव्य ज्या गुणाच्या द्वारे उत्पन्न होतं त्यावेळेस ते द्रव्य त्या गुणाशी अनन्य आहे. उदाहरण जसं सुवर्णाच्या अनेक प्रकारच्या पर्याय उत्पन्न होतात त्यावेळेस त्या पर्यायाशी सुवर्ण कसा आहे? अनन्य आहे. मग त्याचप्रमाणे जीवाचे जे सांगितलेले परिणाम आणि अजीवाचे जे सांगितलेले सूत्रामध्ये परिणाम आहेत त्या जीव आणि अजीवाच्या परिणामाशी जीव आणि अजीवच अनन्य आहे. जीवाच्या परिणामाशी जीव अनन्य आहे आणि अजीवाच्या परिणामाशी अजीव अनन्य आहे. मग का पुढे काय सांगतात? कारण किसी से भी उत्पन्न नहीं हुआ. जीव त्या ठिकाणी आपल्या परिणामाशी अनन्य असण्यापाठीमागचं कारण ते जे परिणाम आहे ते दुसऱ्या कोणा द्रव्याच्या द्वारे उत्पन्न झालेले नाही. म्हणून त्या ठिकाणी माझी वस्तू माझं चेतन द्रव्य कोणाचंही कार्य नाही, म्हणून पर कोणीही करता नाही पहिली गोष्ट. आणि मी कोणाचं कार्य नाही म्हणून त्या ठिकाणी विश्वामध्ये सर्व परद्रव्य त्या ठिकाणी अकर्ता सिद्ध झाले. संपूर्ण विश्व अकर्ता हे सिद्ध होणार. हे आत्म्याच्या अकर्तेपणामध्ये संपूर्ण विश्वाची अकर्तापणाचा भाव त्या ठिकाणी प्रतीतीला यायला पाहिजे. या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं काय की जे द्रव्य आहे ते द्रव्य आपल्याच परिणामाच्या द्वारे उत्पन्न होत असताना आपल्याच परिणामाशी अनन्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? जीव ज्यावेळेस आपल्या परिणामाने उत्पन्न झालेला आहे आणि त्या परिणामाशी अनन्य असल्या कारणाने त्या परिणामाला दुसऱ्या कोणी उत्पन्न केलं नाही म्हणून ते सगळे अन्य अकर्ता सिद्ध झाले. आहे का नाही? म्हणजे मी परद्रव्याचं कार्य नाही. कारण का? माझ्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या परिणामाशी मी अनन्य असल्या कारणाने पर कोणीही माझा करता असू शकत नाही. जर माझ्या उत्पन्न होणाऱ्या परिणामामध्ये पर त्या ठिकाणी कोणी आलं असतं तर मग परद्रव्य माझा करता आहे असं म्हणायला काही हरकत नव्हती. परंतु माझे परिणाम उत्पन्न झाले, ते माझे परिणाम उत्पन्न होत असताना त्याच्यामध्ये कोठेही उद्गल धर्म अधर्म आकाश काल हे अनन्य नव्हतं. त्या ठिकाणी त्याच्याशी त्या परिणामाशी त्या ठिकाणी ते अन्य द्रव्य अनन्य नव्हते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जिथं अनन्यपणा नाही तिथे कर्तापणा असू शकत नाही. म्हणजे अन्य द्रव्य माझं कार्य उत्पन्न होत असताना माझ्या कार्याशी अभिन्न नाही. जसं सुवर्णाच्या पर्यायामध्ये अनन्य आहे त्याच्याशी चांदी अनन्य होऊ शकते का? म्हणून मागे दृष्टांत तसा दिलेला आहे की सुवर्ण आणि चांदी एकत्र आली आणि त्या ठिकाणी मग ते सोनं कसं दिसतं? पांढरं दिसलं. सोनं पांढरं दिसलं आणि म्हटलं पण जातं की हे सोनं जरा पांढरं आहे. सोनं पांढरं असतं का? परंतु त्या ठिकाणी मिक्स झालेल्या चांदीच्या निमित्तात सोन्याला पांढरं म्हटलं गेलं. परंतु ती चांदी जी सोन्यामध्ये मिसळली ती चांदी चांदीच आहे. ती चांदी सोन्याच्या पर्यायरूप किंचित देखील उत्पन्न झालेली नाही. बरोबर? जे सोन्याचं त्या ठिकाणी परिणाम झाला कार्य झालं त्याच्यामध्ये सुवर्णच अनन्य होतं आणि जे चांदीचा परिणाम झाला त्याच्यामध्ये चांदीच अनन्य होती. अन्यथा ज्यावेळेस तुम्ही तो सोन्याचा दागिना सोनाराकडे मोडायला नेता त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी ते संपूर्ण दागिना सोनं म्हणून खरेदी करतो का कधी? तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याकडनंच खरेदी केलेला असेल. खरेदी केला तुम्ही त्या ठिकाणी 9,000 ला आणि त्या ठिकाणी घेताना केवढ्याला घेणार? परत तोच 8,000 किंमत केली. का असं करतात? देताना आम्हाला त्या ठिकाणी 9,000 ला सोनं म्हणून दिलं आणि घेताना त्या ठिकाणी काय म्हणणार? ह्याच्यात ही मिक्स आहे.
म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स असणारी वस्तू आहे ते जाणतात की त्या ठिकाणी ते तांब जरी सोन्यामध्ये मिसळलेलं असलं किंवा ती चांदी सोन्यामध्ये जरी मिसळलेली असली तरी ती चांदी किंवा ते तांब सोने रूपाने किंचित देखील परिणमलं नसल्या कारणाने आम्ही त्या चांदीला किंवा तांब्याला सोन्याचा भाव देऊ शकत नाही. नाहीतर काय होईल, दुकानदार घाट्यात जाईल की सोन्याचा डाग आणलाय, द्या सोन्याचेच पैसे द्या, तर त्या ठिकाणी नुकसान आल्याशिवाय राहणार नाही. तो जाणतो जरी तिथं ते मिक्स झालं तरी त्या ठिकाणी ती चांदी म्हणजे त्या ठिकाणी सोन्याला प्राप्त न झाल्या कारणाने मी सोन्याचा भाव चांदीला देणार नाही, मी सोन्याचा भाव तांब्याला देणार नाही, मी सोन्याचाच तेवढा त्या ठिकाणी भाव सोन्याला देणार, बाकीचा भाव मी देणार नाही, बाकीचं फुकटच घेणार. चांदी तांब जे आहे ते सगळं फुकटच असतं त्याच्याबरोबर, त्याची तर किंमत द्यावी नाही पाहिजे. खरं तर आता नवीन आयडिया सांगतो, मिक्स आहे म्हणतात निदान त्या मिक्स जेवढं कोणता असेल त्या धातूचा काय स्वस्त नाही. चांदी सुद्धा 30,000 रुपये झाली म्हटली परवा, आणि तांब सुद्धा काय फुकट नाही, तांब सुद्धा 300-400 रुपये किलो आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मागायचं ते पण मागा तिथं. ठीक आहे, तुमचं सोन्याचं आचार्याने शिकवले, मी नाही शिकवलं. सांगायचं तात्पर्य काय, निश्चय व्यवस्थित असा व्यवहाराला त्या ठिकाणी कुठेही जर व्यवहार जर चुकला तर तुमचा निश्चय पण चुकणार आहे, हे पण गॅरंटेड समजा. म्हणजे व्यवहारामध्ये जो त्या ठिकाणी अव्यवस्थित आहे त्याला त्या ठिकाणी तिथली सदसद विवेक बुद्धी नाही, तो त्या ठिकाणी धर्मामध्ये सुद्धा भ्रष्ट होणार आहे. सांगायचं तात्पर्य काय एवढं की तिथं सुवर्णत्व सुवर्ण जे आहे ते आपल्याच परिणामाला प्राप्त झालेलं असल्या कारणाने त्या ठिकाणी तिथं ते सोनं अन्य कोणाचंही कार्य होऊ शकत नाही. म्हणजे ते चांदीचं कार्य नाही किंवा तांब्याचं कार्य म्हटलं जाऊ शकत नाही, हे पहिलं दाखव. तद्वत त्या ठिकाणी जीवाचे जे परिणाम उत्पन्न होतात आणि जीवाचे परिणाम उत्पन्न होत आहे ते परिणाम जीवाचंच कार्य असल्या कारणाने, कारण परिणाम ते जीवाचं कार्य का आहे, कारण जीव त्या परिणामामध्ये अनन्य आहे. जे ज्याच्यामध्ये अनन्य असतं तो त्याचा परिणाम, जसं घटामध्ये माती अनन्य आहे, व्यापून आहे, म्हणून त्या ठिकाणी घट कोणाचा, मातीचा. घट कोणाचा, मातीचा, कारण घट मातीमध्ये माती घटामध्ये अनन्य आहे. तसं जीवाचे प्रत्येक समयाला होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामामध्ये जीव कसा अनन्य, आणि जीव अनन्य आहे म्हणून तो परिणाम कोणाचा, जीवाचा. ज्या परिणामामध्ये जे अनन्य असतं तो परिणाम त्या द्रव्याचा. मग ज्या परिणामामध्ये जीव अनन्य आहे त्या परिणामाचं कर्ता जीव झाला, त्या ठिकाणी ते अन्य द्रव्य आहे, ते अन्य द्रव्य त्या परिणामाचे कर्ता होऊ शकत नाहीत, कारण ते त्याच्याशी. हे सिद्धांत लक्षात ठेवा. रोजच्या जीवनामध्ये तुम्ही काम करत असताना एवढं जरी लक्षात राहिलं तरी आपण त्या ठिकाणी निर्भार होणार आहोत ना. जो आमच्या डोक्यावर भार आहे तो भार कमी होणार जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या परिणामाशी आणि प्रत्येक द्रव्याच्या परिणामाशी त्याचा अनन्यपणा जोडला तर तुम्ही निर्भार होऊन जाणार. परंतु तुम्ही प्रत्येक द्रव्य आपापल्या परिणामाशी अनन्य असताना त्या द्रव्याला त्या परिणामाचा कर्ता न मानता आपण त्या ठिकाणी त्या द्रव्याचे कर्ता किंवा ते द्रव्य माझ्या परिणामाचा करता मांडल्यामुळे त्या ठिकाणी सगळा हा गोंधळ आहे. गोंधळ संपवायचा तर काय उपाय, काहीच नाही. गोंधळ संपवायचा म्हटलं तर काहीच नाही. आणि करण्याचं संपलं, प्रत्येक समयाला पर्याय उत्पन्न झाली, जीव त्याच्यामध्ये आला, आत्मानुभूती झाली. आत्मानुभूती सरळ झाली की नाही. आता क्रमनियमिततेच्या अपेक्षेने आत्मानुभूती करायची राहिली का आता. आणि प्रत्येक परिणामामध्ये जीव आला, आत्मानुभव झाला.
प्रत्येक परिणामामध्ये आला ना जीव, कारण का स्वभावच तसा आहे वस्तूचा की ज्यावेळेस पर्याय उत्पन्न होते त्यावेळेस त्याच्याशी द्रव्य अनन्य असते. मग माझी पर्याय उत्पन्न होते, माझा जीव त्या परिणामाशी अनन्य म्हणजे आत्मानुभूती झाली. आत्मानुभूतीमध्ये आपण काय म्हणतो की निजध्रुव आत्म्याला आपल्या ज्ञान पर्यायामध्ये जाणणं म्हणजे आत्मानुभव, परंतु वस्तूचा स्वभावच आत्मानुभव आहे ना. परिणाम जर आपण आता वास्तवाच्या अपेक्षेने विचार केला तर प्रत्येक द्रव्याची म्हणजे जीवाची आमची पर्याय उत्पन्न झाली, त्याच्यामध्ये जीव अनन्य आहे, जीव त्याच्यामध्ये आहे म्हणजे आत्मानुभूती. जर तुम्ही तिकडे उपयोग दिला की आत्मानुभूती झाली, परंतु तुम्ही त्या जीव त्या पर्यायामध्ये असणारा अनन्य जीव तेवढा पाहिला नाही, त्याला त्या ठिकाणी काढूनच टाकलं दृष्टीतून आणि पाहिलं ते मात्र पर्याय आहे ना. दिसली आम्हाला फक्त अवस्था, जी कोणती अवस्था आम्हाला अनुभूतीमध्ये येते तीच त्या ठिकाणी अवस्था म्हणजेच मी, असं त्या ठिकाणी विपरीत श्रद्धान झालं आणि त्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख आलं. म्हणून इथं थोडक्यात आहे, किती सोपा उपाय आहे की पर्याय उत्पन्न होते माझ्या, मी जीव आहे, माझ्या पर्याय उत्पन्न होतात, माझ्या पर्यायामध्ये माझा जीव अनन्य आहे, ती झाली आत्मा. तिकडं लक्ष दिलं, आत्मानुभूती झाली, पर्याय गौण झाली ना. पर्याय गौण झाली म्हणजे त्या ठिकाणी त्या आत्मानुभूतीमध्ये त्या पर्यायाचा अभाव आहे. कारण का, कारण ती पर्याय जीवामुळे उत्पन्न झालेली नाही आहे. जी त्या ठिकाणी पर्यायामध्ये कोणती क्रोध लोभ मान आणि जी पर्याय ती जीवामुळे उत्पन्न झालेली नाही आहे. ती पर्याय उत्पन्न कोणामुळे झाली, परलक्षामुळे उत्पन्न झालेली आहे. कर्माच्या निमित्तात उत्पन्न झालेल्या त्या विभाव परिणाम आहेत. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा माझी दृष्टी माझ्या चैतन्य परिणामाबरोबर असणाऱ्या जीवाशी अभिन्न झाली तेव्हा तिथं त्या ठिकाणी त्या पर्याय माझ्या त्या चैतन्य परिणामामध्ये नाही, कारण त्या ठिकाणी त्या अन्य आहेत. क्रोध मान माया लोभ या पर्याय अन्य 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 आहेत, कारण परलक्ष्य म्हणजे पराच्या निमित्तात होता आहे. म्हणून भेदज्ञान झालं की हे जीवाचे परिणामामध्ये चेतना शुद्ध दिसली आणि पर्याय त्याच्यामध्ये नाही, अशी भेदज्ञानाची धारा प्रत्येक क्षणाला वाहू लागली. म्हणजे भेदज्ञान त्या ठिकाणी सोपं झालं, काय कठीण राहिलं. आणि आता तुम्ही तुमच्या पर्यायालाच अनन्य मानता आणि पर्याय सर्वस्व मानता आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला आत्मानुभूती कठीण वाटते. हे आमची बुद्धी उलटी झाली. आम्ही द्रव्यामध्ये पर्यायामध्ये द्रव्य अनन्य पाहत नाही, पर्यायामध्ये द्रव्य अनन्य पाहत नाही, तर द्रव्यामध्ये पर्याय अनन्य पाहतो. बुद्धी कशी, द्रव्य जे आहे त्या द्रव्यामध्ये पर्याय अनन्य, ही जी पर्याय तशी बघायला गेली तर समयवर्ती होती, परंतु ती पर्याय त्या द्रव्याशी अनन्य करून पाहिली म्हणजे ते त्या ठिकाणी त्या द्रव्याचं स्वरूप म्हणून पाहिलं. आणि म्हणून मग काय झालं, तिथं त्या पर्याय संबंधी करता बुद्धी निर्माण झाली. कारण ती पर्याय द्रव्याशी अनन्य जेव्हा करणार, परंतु पर्याय अनन्य आहे का, क्रोध झाला तो त्या ठिकाणी त्या द्रव्याबरोबर कायम असतो का क्रोध, का कायम आहे का क्रोध, लोभ कायम आहे का, मान कायम आहे का. मग जर ते कायम नाही आहेत म्हणजे अनन्य नाही आहेत, अनन्य नाहीत म्हणजे त्या ठिकाणी तुमचा परिणाम नाही आहे, हे तुम्ही नाही आहे ते, हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला भिन्न जाणणं आवश्यक आहे, तरच आपल्याला जीवनात शांती मिळणार. परंतु जोपर्यंत तुम्ही त्या पर्यायाला स्वतःशी अनन्य पाहणार तोपर्यंत जीवनामध्ये अशांतीच आहे. म्हणून इथं दाखवलं सिद्धांत पुन्हा एकदा बघा, तिसरी गाथा, क्योंकि किसी से भी उत्पन्न नहीं हुआ इसलिए वह आत्मा किसी का कार्य नहीं है और किसी को उत्पन्न नहीं करता इसलिए वह किसी का कारण भी नहीं है. जर जीव द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या पर्यायाशी अनन्य होईल तर मी जीव द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कारण म्हणता येईल. परंतु मी जीव द्रव्य दुसऱ्या द्रव्याची पर्याय होत असताना त्याच्याशी मी अनन्य आहे का हे पहा. आहे की नाही, हे कधी पाहत नाही आपण. मी जीव द्रव्य, मी जीव चेतन द्रव्य होणाऱ्या पुद्गलाच्या पर्यायाशी अनन्य आहे का
ते कधी आपण त्या ठिकाणी थांबून विचार करत नाही, शांत चित्ताने ध्यानामध्ये विचार करत नाही, ध्यान करायला वेळ नसल्या कारणाने. आणि ध्यानात तुम्हाला हे लक्षात येणार आहे सगळं, परंतु तुम्ही नुसतं असं बघून म्हटलं मी बघतो तर नाही, थोडस चिंतन करणार तर तुम्हाला लक्षात येणार की खरोखर त्या पुद्गलामध्ये माझी चेतनता परमाणु मात्र सुद्धा व्यापून नव्हती, आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी त्या पुद्गल द्रव्याच्या पर्यायाला उत्पन्न करण्याचा जो विकल्प केला तो सगळा मिथ्या होता असा भाव होईल, तर त्या ठिकाणी पुन्हा ते कार्य करत असताना आम्हाला आणि त्या ठिकाणी त्याच्या संबंधीची कर्तापणाची बुद्धी येणार नाही. जी परद्रव्याच्या कार्यासंबंधी कर्तापणाची बुद्धी येते ती कशामुळे? आम्ही त्या ठिकाणी अन्यपणा अनुभवत नाही ना. स्वयंपाक करत असताना अन्यपणा अनुभवतोय का? मग तो अन्यपणा स्वयंपाक करताना तर अनुभवायला येणार नाही की आपली अजून प्रॅक्टिस नाही समजा. आणि म्हणून त्याच्यासाठी थोडस ध्यान करा, ध्यानामध्ये विचार करा की स्वयंपाक कार्य झालं, त्या स्वयंपाक कार्यामध्ये माझ्या जीवाचे परिणाम किती व्यापलेले होते, मी त्या स्वयंपाक कार्याशी किती अनन्य झालो होतो. मग पाहिलं तर आपल्याला दिसेल तर त्याच्यामध्ये मी किंचित ते तर संपलं सुद्धा. स्वयंपाक जो सकाळी केला होता, काल केला होता, परवा केला होता तो तर संपून गेला, परंतु मी तर आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी त्या कार्याशी अनन्य नव्हतो, म्हणून त्या ठिकाणी माझं ते कार्य नव्हतं, मी त्याचा कारण नव्हतो. समजा उद्या पुन्हा स्वयंपाकाला आज गेलो तर काय होणार? अन्य, कारण मी त्याच्यामध्ये व्यापून नाही. दुकानात गेलो तर अन्य आहे, मी व्यापून नाही. आणि सोपं झालं, शेतात गेलो तर मी अन्य आहे, व्यापून नाही. थोडासा विचार करायला पाहिजे. मी अन्य आहे, त्याच्याशी अनन्य नाही, परंतु ही अनन्यता पर्याय संबंधी आम्हाला भासित होते आणि त्यामुळे कर्ता बुद्धी आमची संपत नाही. म्हणून कर्ता बुद्धी कमी करायची तर आज उपाय काय करायचा? काय उपाय? कारण आता आत्मानुभूती तर कार्य कमी होईल दिवसभरात, बरोबर आहे का? ध्यानाला बसतात तर आत्मानुभूती घेतात, परंतु इतर काळामध्ये त्या ठिकाणी काय करत राहणार? संसारिक कार्यच करत राहणार. त्यावेळेस कोणता विचार केला? मी व्यापलेलो नाही, व्यापलेलो नाही, म्हणजे कर्ता बुद्धी संपेल ना. मी करता ही भावना संपवण्यासाठी आचार्याने हा सिद्धांत किती सुंदर दिला की जे द्रव्य ज्या गुणारूपाने उत्पन्न होतं त्या गुणाशीच अनन्य असतं, त्या कारणाने ते द्रव्य अन्य कोणाचं कार्य नाही, ते द्रव्य अन्य कोणाचं कारण नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी अन्य कोणाचं कार्य नाही तर परद्रव्य माझे करता नाही, मी अन्य कोणाचं कारण नाही म्हणून मी कोणाचा करता नाही. सहज करता बुद्धी प्रगट झाली, जीवनामध्ये मोक्ष आला, म्हणजे जीवन मोक्षमय बनून जाईल. पुढे नव्हे, आत्ता मोक्षाची त्या ठिकाणी आम्हाला अनुभूती घेता येईल. फक्त त्या ठिकाणी तिथं राहून काय जाणलं की या संसाराच्या कार्यामध्ये मी कोठेही किंचितही व्यापलेलो नाही. मग भगवान तेवढंच काम करतायत. मी या सगळ्याला जाणत असताना त्याच्यामध्ये किंचितही ते अनन्य तन्मय झालेले नाही, म्हणून अनंत सुखी आहेत. मग मी सुद्धा संपूर्ण कार्याचा केवळ ज्ञाता बनेन तर त्या ठिकाणी मी पण अनंत सुखी. आणि ज्ञाता बनण्याचा उपाय कोणता? मी अन्य आहे, परद्रव्यापासून, परद्रव्याच्या कार्यापासून मी अन्य आहे. चालायला लागलो की तिथं विचार केला मी अन्य आहे, गाडी चालवायला लागलो की विचार केला मी अन्य आहे, झाडू लावायला लागलो घरामध्ये तर विचार केला मी अन्य आहे, आणि स्वयंपाक करायला लागलो तर मी अन्य आहे, मुलांना शिकवायला लागलो तर मी अन्य आहे. थोडस ही अन्यत्वाची प्रतीती, कारण मी त्याच्यामध्ये व्यापलेलो नाही. तर कर्ता बुद्धी त्या सर्वांसंबंधी की मी झाडतोय, मग माझ्यामुळे सगळं होतंय, स्वच्छता, आणि हा भाव वरून पडेल. आणि मग त्या ठिकाणी मला कोणी म्हटलं की तू चांगला आहे किंवा वाईट आहे तरी काय वाईट वाटणार नाही, किंवा हर्ष म्हणजे त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होणार, त्याच्याशी तन्मय होणार नाही. ठीक आहे, झालं ते कार्य त्याच्यामध्ये झालं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि मग तिथं अहंकार किंवा परद्रव्याबद्दल द्वेष होणार नाही.
की मीच करतोय, दुसरं कोणी करत नाही, अशी जी भावना आमच्यामध्ये राहते. का राहते भावना? हा ना, कारण आम्ही त्याच्याशी अनन्य झालो. स्वयंपाक करायला लागलो, मीच करतोय. अरे करा, त्याला काय होते? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, रोजच करा. करायला काय? करत असताना अन्य आपण स्वतःला त्याच्यापासून अन्य जाणलं तर आपोआप जीवनामध्ये शांती. आणि तुम्ही एक नुसता मनात भाव आणला, करताय तर सगळं तुम्ही, हा ना, आणि नुसता त्या ठिकाणी मनात हा जर भाव आणला की मी करतोय,